2026च्या पहिल्या दिवशी 21 पोळ्यांची ऑर्डर आली. 21 पुरणपोळ्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एकवीस पुरणपोळ्या बनवण्यासाठी इथे मी 2 किलो चणा डाळ घेतली आहे. चणा डाळ आता गरम पाण्यात आपल्याला शिजवून घ्यायची आहे. शिजत असताना तिला अधूनमधून हलवत राहायची, कारण की वरून येणारा फेस हा काढून घ्यायचा. नंतर डाळ शिजली आहे याची खात्री झाल्यावर डाळ काढून थंड करून घ्यायची. डाळ थंड होईपर्यंत गूळ चिरून घ्यायचा आहे. गूळ बारीक चिरलेला असेल तर दळायला सोपं जातं. चक्कीतून किंवा मिक्सरमधून डाळ आणि गूळ छान पद्धतीने आपल्याला दळून घ्यायचे. मी इथे छान पद्धतीने पुरण बारीक करून घेतलेलं आहे. नंतर गव्हाचे पीठ गाळून घ्यायचे. पुरणपोळीसाठी योग्य गहू वापरावे. प्रत्येक गव्हापासून पुरणपोळी बनत नाही, शक्यतो लोकवन गहू वापरावा. आता मी इथं मीठ, साखर, हळद आणि तेल टाकून पीठ छान मळून घेणार आहे. इथे मी थोडं पाणी घालत आहे. पीठ छान नरम मळून घ्यायचे. नंतर आपल्याला ते पीठ 2 ते 3 तास ओल्या कपड्यात झाकून ठेवायचे. पीठ छान मळून झालंय. आता याला ओल्या कपड्यात थोड्या वेळसाठी झाकून ठेवूया.
पुरणपोळी बनवण्यासाठी पीठ अशा प्रकारे खेचून घ्यायचे. खेचल्यानंतर त्याचे छान पद्धतीने गोळे करून घ्यायचे. मी इथं 2 गोळे घेतले आहे. ते छान आपल्याला लाटून घ्यायचे आहे. तुमच्याकडे जर मोठं पोळपाट नसेल तर तुम्ही परातीचा वापर करू शकता. परातीला कपडा बांधून तुम्ही त्याचा वापर करा. यात मी आता आपण बनवलेलं चण्याच्या डाळचं सारण भरणार आहे आणि नंतर त्याला छान पद्धतीने लाटून घेणार आहे. आपल्याला जास्त किनाऱ्यावरच लाटायचं आहे, मध्ये जास्त बारीक करायची नाही. नंतर आपल्याला ती हातावरही घ्यायची असते. पुरणपोळी छान लाटून घेतली नंतर तिला आपण हातावर घेऊया. हातावर सुद्धा तिला बारीक करून घ्यायची. तिचे काठ आपल्याला हाताने बोटांच्या साहाय्याने खेचून घ्यायचे. नंतर ती खापरेवर जाण्यासाठी तयार होईल.